हो कारण तो पुढचं बरंच मोठं आहे. हो हा केली चालेल. हम्म. तर प्रत्याहार म्हणजे प्रति आहार. तर आहार आपल्याला माहितीये. प्रति आहार म्हणजे काय, तर आपले जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्या थ्रूच आपल्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान होत असतं. तर त्यांना ते ज्ञान होऊ द्यायचं नाही, म्हणजे आतमध्ये त्यांना वळवायचं म्हणजे प्रति आहार. त्यांनी त्यांचं जे फूड आहे ते द्यायचं नाही, म्हणजे डोळ्यांना बघायला द्यायचं नाही, कानाला ऐकू द्यायचं नाही, तोंडाला चुकीचं बोलू द्यायचं नाही. हे जी पंच ज्ञानेंद्रिय आहे यांच्या थ्रूच आपण बाहेर जात असतो, म्हणजे मन याच्या थ्रूच बाहेर जात असतं. तर ही पंच ज्ञानेंद्रिय आत वळवायची, म्हणजे मग आपण बहिर्मुखीपासून अंतर्मुख व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतरच आपल्याला अंतरंग योगामध्ये जाता येणार आहे. तर आता प्रत्याहारची डेफिनेशन काय सांगितले. स्वविषय स्वविषय असंप्रयोगे चित्तस्वरूपानुकार इव इंद्रियाणां प्रत्याहारः. स्वविषय असंप्रयोगे चित्तस्वरूपानुकार इव इंद्रियाणां प्रत्याहारः. दुसऱ्या पादामधला 54वा हा श्लोक आहे. ही प्रत्याहाराची डेफिनेशन आहे. आता स्वविषयांचा असंप्रयोग हे म्हणजे पतंजली योग सूत्रातलं ना ग. डोळ्यांना बघू द्यायचं नाही, कानांना ऐकू द्यायचं हो नाही. हो ग तर हा अश्विनी. झाला आतमध्ये वळवलं की ते स्वतःच्या चित्ताचा आकार धारण करतात, म्हणजे स्वतःच जे आपलं जे स्वतःच ओरिजिनल रूप आहे द्रष्टा, तदा द्रष्टू स्वरूपे कारण, तसं द्रष्टा स्वतःच ते सगळे इंद्रिय स्वरूपामध्ये स्थित होतात थोडक्यात, आणि त्याला म्हणायचं प्रत्याहार, असं त्याला म्हणायचं. हा पतंजली योग सूत्रातलं सांगितलंस ना तू आता. 5.2.54 पतंजली. 54व सूत्र आहे. आता ह्या इंद्रियांची गती आत वळवल्यामुळे मनाची पण गती आपोआपच आत वळते, आणि याला म्हणायचं प्रत्याहार. आता हे इतकं सोपी गोष्ट नाही. आहार आसन प्राणायाम खूप सोपं आहे याच्या मनाने, त्याच्यामुळे हे करणं खूप कठीण आहे. तर हे कसं करायचं ते त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. तर ते मला असं वाटतं की ओरिजिनलच आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे आपण समजून घेऊ शकतो. आता कान नेहमी बाहेरचा आवाज ऐकत असतात, पण आतला आवाज कानांना कधी आपण ऐकायला म्हणजे चान्सच देत नाही, की आपण कधी शांत बसलोय आणि हृदयाचा आवाज ऐकलाय किंवा श्वसनाचा आवाज ऐकलाय किंवा ब्लड सर्क्युलेशनचा आवाज ऐकलाय किंवा अनुभव केलाय, असं कधी होतच नाही, कारण आपण कधी त्यांना तसा चान्सच देत नाही. आपले कान हे सतत बाहेरच्या गोष्टीच ऐकत असतात. तसं प्रत्येक ज्ञानेंद्रियाबद्दल आहे. नाक हे नेहमी बाहेरच्या गोष्टींचाच वास घेत असतं, आतल्या गोष्टींचा वास ऍक्च्युली त्याला घेणं शक्य नाहीये, पण तरी सुद्धा आपण त्याला आत वळवण्याचा प्रयत्न कधीही करत नाही. इंद्रियांची त्यांच्या विषयाकडील धाव बंद करण्यातच आयुष्याचा बराचसा काळ खर्च होतो. बाहेरची धाव बंद झाली तर त्यांना स्थैर्य प्राप्त होतं. स्थैर्य काही काळ टिकलं तर इंद्रियांना उलटी दिशा म्हणजे आत वळवण्यामध्ये यश मिळतं. म्हणजे थोडा वेळ तरी त्यांना आपण आत वळवायची सवय लावली पाहिजे. प्रत्याहारामध्ये यश मिळवण्यासाठी काय करावं,
तर इंद्रियांना आपापल्या विषयांपासून परावृत्त करावं. गाणी ऐकण्याचा शौक कमी करा, चोरून ऐकण्याची आवड कमी करा. त्याऐवजी ईश्वराचे नामस्मरण करून तेच ऐकण्याची आवड निर्माण करा. तशी गाण्यांना सवय लावा. सिनेमा नाटकं बघणं बंद करा, त्याऐवजी देवांची रूपे बघण्यास शिका. दारूची चव घेणं बंद करा, तामसी अन्न बंद करा, सात्विक खाद्यपदार्थांच्या चवीची सुरुवात करा. इंद्रियांच्या विषयात प्रथम सात्विकता आणायची आहे आणि नंतर म्हणजे आधी तामसी गुण सोडायचा आहे, त्याच्यानंतर राजसी गुण सोडायचा आहे आणि त्याच्यानंतर सत्वगुण सुद्धा सोडायचा आहे. तेव्हाच ते पूर्ण आतमध्ये वळणार आहे. तर याचा परिणाम काय होतो, तर ततः परमावश्यते इंद्रियाणा. प्रत्याहार केल्यामुळे इंद्रिय वश होतात. इंद्रियांची बाहेर जायची धाव कमी होते आणि आतमध्ये ते वळतात. आता हे खूप मी ह्याच लिहून का काढलं नाही किंवा का, तर मला हे अतिशय आवडलं. हे वर्तकांच्या पुस्तकामधनं मी वाचते. तर बंधन आणि वश्यता याच्यामध्ये फरक आहे. इंद्रियांना आत वळवायचं आपण जे म्हणतोय, किंवा बंधन घालायचं नाहीये, तर वश करायचं आहे. गांधारीने आपले डोळे आयुष्यभर बांधून ठेवले, पण तो प्रत्याहार नव्हता, तर ते बंधन होत. हे खूप म्हणजे छान वाटलं मला, त्याच्यामुळे मी तसंच्या तसंच ठेवलं. इंद्रिय वश्यता नव्हती, प्रत्याहार नव्हता, तर ते बंधन होतं. कारण तिच्या मनाला बाहेर काय चाललं आहे हे बघण्याची उत्सुकता असे. धृतराष्ट्र तर जन्मांधच होता, परंतु भोवती काय चालले आहे हे बघण्याची त्याला सतत उत्सुकता होती. आपली इंद्रिये या पद्धतीने बंधनात टाकणे ही वश्यता नव्हे. वश्यता याचा अर्थ आपल्या मनाप्रमाणे त्यांनी वागणे, जुलमाने नव्हे तर आपण. भारतावर ब्रिटिशांचा ताबा होता, भारतीयांना त्यांनी बंधनात ठेवले होते, पण ती वश्यता नव्हती. तर याच्या उलट रामाने वानरांना आणि राक्षसांना सुद्धा बंधनात, तर ते बंधन नव्हतं, तर ते प्रेमामुळे ते रामाच्याकडे राहिले होते. ही वश्यता आणि बंधन हे त्यांनी सांगितलेलं आहे, तर ते त्यांनी प्रेमाने स्वीकारलेलं होतं वानरांनी. श्रीकृष्णाने पांडवांना वश करून घेतलं होतं, म्हणजे ते बंधन नव्हतं, तर ते प्रेमाने कृष्णाकडे वळलेले होते. तर बंधन आणि वश्यता याच्यामध्ये हे सांगितलेले आहे. आता हे एक उदाहरण त्यांनी जे सांगितलंय ना, हे खूप छान आहे बरं का. तर शुकाला ही वश्यता साधलेली होती आणि त्याचे वडील महर्षी व्यास, पण त्यांना ही वश्यता साधलेली नव्हती. तर एकदा शुक घरातनं बाहेर पडले आणि त्यांना परत आणण्यासाठी व्यास पण त्यांच्या पाठोपाठ बाहेर गेले. वाटेत एका सरोवरात काही अप्सरा विवस्त्र स्थितीत स्नान करत होत्या. शुकाचं काही त्याच्याकडे लक्ष गेलेलं नाही, त्याच्यामुळे अप्सरांना पण त्याची काही लाज वाटली नाही. व्यासांचे मात्र त्याच्याकडे लक्ष गेले व त्यामुळे अप्सरांनी घाईघाईने लाजेने वस्त्रे अंगावर गुंडाळली. तर हा याच्यामध्ये ही गोष्ट मला माहित नव्हती, तुम्हाला माहिती होती का? माहिती. हे म्हणजे कशा प्रकारे यांच्याने वश होतं ते त्यांनी सांगितलंय. आणि आता रिसेंटली एक अनुभव म्हणजे आता 22 सालीच बहुतेक, किंवा 21 किंवा 22 मध्ये ठाण्याचं जे घंटाळ्याचं मित्रमंडळ आहे, तिथे मोठा जो ह्याचा योगाश्रम आहे, तिथले जे मेन होते आनंद ऋषी, त्यांचं योगातलं नाव होतं आणि त्यांचं नाव आता माझ्या नेमकं लक्षात नाही येतं. त्यांचं याचं पतंजली योग सूत्राचं पुस्तक आम्हाला अभ्यासाला होतं. तर ते पहिले घरामध्ये काही 87-88 वगैरे वय होतं त्यांचं, आणि मग त्यांना हिप जॉईंटची सर्जरी करायची होती.
तर ते डॉक्टर त्यांना म्हणाले आता अॅनेस्थेशिया द्यायचं, तर ते म्हणले अॅनेस्थेशियाची मला काही गरज नाहीये, मी प्रत्याहार करून तुम्ही तुमचं तुमचं काम करा. डॉक्टर म्हणले अहो नाही 3.5 तास तर कमीत कमी लागतीलच ऑपरेशनला. ते म्हणले काही हरकत नाही, तुम्ही तुमचं काम करा, मी प्रत्याहार करते. पण 3.5 तास त्यांनी प्रत्याहार केला विदाऊट अॅनेस्थेशिया. एवढं मोठं ऑपरेशन अतिशय व्यवस्थित त्यांचं झालं. हे पण एक अगदी रिसेंट उदाहरण आहे. ए मामांना भेटायला आले होते कोण ग मंजिरीकडे एकदा असेच कोणीतरी आले होते. आनंद असंच काहीतरी नाव होतं त्यांचं. ओके. ठाण्याचेच आणि ठाण्याचेच हे आहेत का? कारण एकदा मामांना भेटायला आले ते. चित्रमंडळ म्हणजे मी कधी हा नाहीये. हा त्यांचा फोटो बिटो होता. मी म्हणजे पण माझ्या भेटले नाही, पण मी हे नवऱ्याचा नाव ऐकलंय की ते मंजिरीकडे मामांना. मी शाळेत नोकरी करत असताना कापरेकर गुरुजी म्हणून आमच्या हो. भागात राहायचे. हो खूप वयस्कर, अगदी एकटे होते आणि बरं. गणितज्ञ मोठा तो. बरं आणि अतिशय विचित्र, म्हणजे कसेही कपडे कसंही हे, पण इतके हुशार, इतके ब्रिलियंट की त्यांना तसा तो आजार झाला. ओके. पोटामध्ये खूप त्यांच्या काहीतरी व्हायला लागलं म्हणून डॉक्टर म्हणाले तू आता म्हटली तशीच की 2-2.5 तास लागतील ऑपरेशनला. ते म्हणाले की मी जगातलं सगळ्यात अवघड गणित घेऊन येणार आहे हो आणि मी ते सोडवत असताना तुम्ही माझं ऑपरेशन करा, मला काही होणार नाही. म्हणजे मन आणि शरीर किती आपण वेगळं करू शकतो. इतकं सुंदर ऑपरेशन आणि हो. इतकं सुंदर म्हणे त्यांनी गणित सोडवलं त्या काळामध्ये. बरं असं होऊ हो शकतं. ग हो कापरेकर असं. गुरुजी म्हणून होते बरं बरं कॅम्पमध्ये. बरं तर हे बहुतेक हेच मामांना भेटायला आले होते. त्यांचं पुस्तक घेऊन का कुठल्या तरी उत्सव किंवा म्हणजे अशा ह्याच्यासाठी त्यांना बोलवायला. कारण हे नाव मी ऐकलंय मंजिरीच्या तोंडून आणि ठाण्यातलंच आहे, म्हणजे तेही मला टाली झालं. हो ठाण्यातलंच नक्की आहे. रेफरन्स हे आठवत ते नाही. ठाण्यातलंच आहे. हा हेच असावेत मग बहुतेक ते. आता त्यांचं नाव जर आता ते पुस्तक माझ्याकडे नाहीये, नाही नाही तर त्या पुस्तकावरती त्यांचं ओरिजिनल नाव हा, आहे. हे हा. आनंद ऋषी हे त्यांना हा. मिळालेलं नाव. असंच काहीतरी होतं. हो ते त्यांचं नाव आहे त्या पुस्तकावरती. हा. बरं झालं करून. बरोबर तेच तेच. आता पुढच्या वेळेस आपलं हो अंतरंग योगाला सुरुवात होईल. हो चालेल. त्या अगं कापरेकर गुरुजींना कोणी गणित विचारलं ना अवघड, आणि मग